गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण गुरुचरित्राचा 15वा अध्याय पाहणार आहोत. मागच्या अध्यायामध्ये सायमदेवाचं आख्यान सांगितलं आणि त्याच्यानंतर हा पुढचा अध्याय आहे तो आपण पाहणार आहोत. मागच्या अध्यायामध्ये समस्त शिष्यासमवेत श्री गुरु हे तीर्थाटनासाठी गेले आणि बैजनाथ क्षेत्री ते गुप्त राहिले म्हणजे कोणाला भेटले नाहीत, आपली ओळख लपवून राहिले वगैरे अशा पद्धतीने राहिले. त्यावर सरस्वती गंगाधराचा नामधारकाचा म्हणजे प्रश्न आहे सिद्धाला की महाराज जर गुप्त राहिले मग एवढे त्याचे जे शिष्य होते ते कुठे गेले, हा एक प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाला धरून पुढचा अध्याय आपण आज पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. एक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी, भक्ती तुझी गुरुचरणी लीन झाली परियसा. आणि सिद्ध नामधारकाला म्हणतात एक शिष्या शिरोमणी असं म्हटलेलं आहे. शिष्यांमध्ये उच्च असा तो, त्याला शिरोमणी असं म्हटलंय. धन्य धन्य तुझी वाणी, तू जो प्रश्न केलाय तू विचारलंस त्या संदर्भात ते म्हणतात भक्ती तुझी गुरुचरणी. कारण अधिक गुरुविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा त्याची वाढली आहे आणि म्हणून भक्ती तुझी गुरुचरणी लीन झाली परियसा, लीन झालेली आहे. तो माते पुसतोसी, होतो संतोष मानसी, गौप्य झाले कवण कार्यासी, सांगेन एक एक चित्ते. तर ते म्हणतात की तू मला सांगतोयस की त्याचा मला आनंद आहे, समाधान वाटतंय. तू विचारतोयस की गौप्य महाराज गुप्त का झाले, कुठल्या कार्यासाठी, कशासाठी, सांगेन एक एक चित्ते, मी सांगतो ते एक चित्तानं तू ऐकते. महिमा प्रकट झाला बहुत, महाराजांचा महिमा चहोदिशेला पसरला आणि तेणे भजनी लोक समजत. आणि त्याच्यासाठी महाराजांच्या सेवेसाठी, पूजेसाठी, दर्शनासाठी सर्वासाठी लोक येऊ लागली. कामार्थी ते कामार्थी ते अमित. म्हणजे कामार्थी म्हणजे काहीतरी काम आहे, गरज आहे, काहीतरी समस्या आहे, काहीतरी अडचण आहे, काहीतरी दुःख आहे, काहीतरी हवं आहे, काहीतरी मिळवायचं आहे, यासाठी काम्य गोष्टी घेऊन की माझं हे होत नाही, ते होत नाही, ते होत नाही, यासाठी येणारच जास्त असतं. आणि ते कामार्थी जे आहेत म्हणजे ते नाना प्रकारच्या इच्छा घेऊन येतात. म्हणजे आज जसे आपल्याकडे सुद्धा येणारी जी माणसं आहेत, हे होत नाही, ते होत नाही, असं नाही होत, मुलगा होत आहे म्हणजे मुलगा आता वयात आला आहे, लग्न होत नाही, लग्न झालं तर मुलगं होत नाही, तर मुलगं झालं तर ते आजारीच पडतं. फक्त अशा काम्यार्थ ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी अमित म्हणजे पुष्कळ, ज्याला मिती नाही, मोजता येणार एवढी लोक फक्त त्यासाठी येतात. आणि येथे गुरुदर्शनासाठी, ते असे गुरुदर्शनासाठी येतात. साधू असाधू धूर्त सगळी समस्त येते गुरुजवळी. म्हणजे ज्याला आपण हौशे नवशे गवशे असं म्हणतो. साधू असाधू म्हणजे सज्जन माणसं पण येतात, दुर्जन माणसं पण येतात, धूर्त म्हणजे लबाड असं पण येतात. फक्त गरज सरली की नंतर तेच त्याची निंदा करतात, नंतर कुणी येत नाही, फक्त गरजेपुरती येतात. अशी लोक सुद्धा तिथे यायला लागली. आणि वर्तमाने खोटा कळी असं म्हणतात ते. आणि आता तर कलीचा महिमा असा आहे की गरजेपुरतीच येणार, नंतर कोणी विचारतच नाही.
सगळे फक्त आपलं 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 भलं करण्यासाठी येतात. म्हणजे तेही भलं पारमार्थिक दृष्टीनं नाही, भौतिक गरजा पुरवण्यासाठी किंवा लौकिक ज्या काही गरजा आहेत त्यासाठी त्या व्हाव्या, महाराजांची कृपा व्हावी आणि ते मिळवावं याच्यासाठीच लोक येतात. आणि मला सुद्धा त्याचा राग येतो, मी चिडतो सुद्धा. कारण परमेश्वराकडे येताना कुठल्या भावनेने यावं हे लोकांना कळतच नाही. काही जण डिलिंग करतात, हल्ली ते परमेश्वरापासून सगळ्यांशी डिलिंग करतात की माझं असं असं काम आहे, माझं एवढे एवढं जर झालं तर एवढे एवढे मी हे करणार, सोन्याचं सिंहासन देणार, आम्ही हिरे वाहणार, हे वाहणार. हे असं सगळंच देवाला फक्त व्यवहार आणि काम पूर्ण झालं तेवढे केलं की नंतर हे नाही. म्हणजे 7:30 लागल्यावर जर शनीचा त्रास होतोय ना, म्हणून लोक मारुतीच्या मंदिरात जातात. ते त्याच गावात मंदिर असतं पण एरवी कोण जात नाही. असे ते असाधू आणि धूर्त लबाड लोक असतात, आपली गरज पूर्ण करण्यासाठी जातात. आणि एकदा त्यांचं काम साध्य झालं की नंतर ते ढुंकूनी पातनी किंबहुना त्यांच्या विरोधातच वक्तव्य करतात. असे सगळे असाधू धूर्त सगळे, म्हणजे ज्याला हौशे नवशे गवशे अशा सगळ्या प्रकारची लोक महाराजांच्या जवळ येऊ लागली. आणि वर्तमानी खोटा कळी फक्त गरजेसाठी. आणि सगळे म्हणतात की काय, आम्ही शिष्य होतो, आम्ही महाराजांचे शिष्य आहोत आणि आम्ही महाराजांचे शिष्य होऊ, शिष्यत्वपद करू, यासाठी ते येतात. भार्गव राम अवतरोनी. राम म्हणजे परशुराम. परशुरामाचा जेव्हा अवतार झाला, निक्षत्र केली मेदिनी, ही पृथ्वी निक्षत्रिय केली, राज्य विप्रांसी देऊनी. आणि ती सगळी पृथ्वी जेव्हा निक्षत्रिय केली त्यावेळेला ती पृथ्वीवर मालकी कोणाची झाली, त्या परशुरामाची. पण त्या परशुरामाला काय केलं, ती सगळी पृथ्वी ही ब्राह्मणाला दान दिली आणि गेला पश्चिम समुद्रासी, म्हणजे पश्चिमेला जो समुद्र तिथे तो गेला. आता जमीन संपूर्ण दान दिली आहे तर ते आपली मालकी नाही तिथे, मग तिथं त्या जमिनीवर आपण कसं राहायचं, याच्यासाठी परशुराम हे समुद्राच्या पश्चिम तीरावर गेले. मग ते आपल्याला कथा येते, वाडेश्वर महात्म्य म्हणून कथा आहे. त्याचं काहीतरी कालखंड काहीतरी 15व्या शतकामध्ये ते तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आहे की मग परशुरामानं बाण मारला आणि तेवढी जमीन मागे गेली वगैरे असं ते सगळं. आणि मग ती जी पाण्यातली जागा आहे ती जागा तिथे ते राहू लागले. तर हा उल्लेख तिथे आहे, म्हणजे वाडेश्वर महात्म्यामध्ये तिथे ती घटना डिटेलमध्ये आहे. पुनरपी जाती ते आपासी, ते ब्राह्मणांना अख्खे पृथ्वी दान दिली तरी ते पुन्हा त्याच्याकडे जातात, परशुरामाकडे. तोही ठाव मागावयासी. आता परशुरामाने ती जागा स्वतःसाठी तयार केली, ती सुद्धा आम्हाला पाहिजे. या कारणे विप्रासी कांक्षा न सुटे सर्वथा. हा लोभ आहे, लोभ. आणि हा लोभ अजून पाहिजे, अजून पाहिजे. त्या ब्राह्मणांचा जसा सुटला नाही तसा हे जे भक्त जे येतात, हे पाहिजे ते पाहिजे, महाराजांनी कृपा केली ते दिलं, त्यांची इच्छा मागले, अजून पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, असं सगळं मागण्यासाठी येतात. आणि गंमत अशी आहे की
ह्या लोकांना काळ वेळ नसतो. याच्यामध्ये बऱ्याच साधकांचं सगळे असे सगळे येत राहतात, ना साधना पूर्ण होऊन देत, ना जेवून देत की नाही झोपून देत, अशी लोक असतात. आणि शेवटी जसं त्या परशुरामाला जागा जी त्याची होती, पृथ्वी अख्खी देऊन सुद्धा त्या ब्राह्मणांचा लोभ इतका की ते परत ती पण जागा मिळेल आणि ती मागण्यासाठी तिथे गेली. शेवटी उठोनी भार्गव देखा, शेवटी परशुराम ते उठून गेले सागर मध्योदका, समुद्राच्या मध्ये गेले. आणि गोप्य रूपे असे एका, कोणी येऊ नये, कोणी भेटू पण नाही आणि हे नाही, आणि याच्यासाठी ते गुप्त राहिले. आणि मागती म्हणून या, कारण अजून पाहिजे, अजून पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, याच्यासाठी सगळी लोक येतात. आणि म्हणून परशुराम हे समुद्राच्या मध्ये गुप्त रूपाने राहिले. तैसे श्री गुरुमूर्ती एका, तसेच महाराज गुप्त राहिले. कारणिका ते गुप्त राहिले. वर मागती सगळं लोका, नाना याती येऊन या, वेगवेगळ्या जातीची लोक येऊन आम्हाला कृपा करा, आम्हाला वर द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, सगळं इच्छा पूर्ण होऊ द्या, याच्यासाठी सगळी येतात. विश्वव्यापक जगदीश्वर, तो काय न देऊ शके बरं. स्वतः विश्वेश्वर आहेत महाराज, का न देऊ शकत? ते विश्वव्यापक आहेत, चराचरामध्ये व्यापक आहेत, ते जगदीश्वर, या जगाचे ईश्वर आहेत. तो काय न देऊ शके वर, ते वर नाही देऊ शकत का? देऊ शकतात. पाहून या पात्रानुसार प्रसन्न होय पर्यसा, पण पात्रता हवी ना ते मिळवण्याची, आणि त्यासाठी तो लायक हवा. किंबहुना मागच्या पूर्वजन्मातली कृत्य इतकी अघोर आहेत की त्यामुळे ते नाही होऊ शकत, कारण त्याचं प्रारब्ध आहे तसं. मग प्रत्येकाला कुठं देणार, हाही एक भाग आहे. आणि पण महाराज दयाळू म्हणून प्रसन्न होतात असंही सगळं असतात, पण पात्रता पाहूनच होतात ना. तर हे लक्षात घेणं. आणि लोक फक्त काय अपेक्षे फक्त पाहिजे असते की मला काहीतरी मिळालं पाहिजे तर मी येणार, नाहीतर नाही. ज्या कारणे ते स्थानी, म्हणजे ते महाराज त्या ठिकाणी श्री गुरु राहिले. गोप्य गुणी म्हणजे ते गुप्त राहिले, आपला परिचय न देता, कोणाला न भेटता तिथे ते गुप्त रूपाने राहिले. शिष्य सकळ बोलावून, सर्व शिष्यांना बोलावून निरोप देती यात्रेसी, त्यांना निरोप दिला. स्वतः गुप्त राहिले, त्या शिष्यांना पण जवळ हे नाही केलं. तुम्ही त्यांना बोलवलं आणि म्हणाले की तुम्ही आता यात्रेला, तीर्थयात्रेला जा. मला पुन्हा इल्युजन्स कादंबरी आठवली. रिचर्ड बाग, मी वारंवार ज्याचा उल्लेख करतो, ते इतकी सुंदर कादंबरी आहे ना की ते प्रेषित, एक त्याच्याकडे तो कथेचा नायक आहे, लेखक, त्याच्याकडे एक पुस्तक होतं, प्रेषिताचं एक पुस्तक असतं. तर ते पुस्तक जेव्हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला तो उघडून पाहतो आणि त्याच्यावर ते काही लिहिलेलं असतं, ते त्याच्यात लिहिलेलं आहे. ते कादंबरी तशी आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की खरा प्रेषित जो असतो ना, तो गर्दीपासून दूर असतो. कारण ती गर्दी असते, लोकेशणा जर वाढली
त्या ऐषणा आपला घात करतात, त्या इच्छा आपला घात करतात. आणि लोकांना काही कामधंदे नसतात, ते त्यांच्या सोयीने येतात आणि त्यांना सोय हवी असते. आणि मग साधकाची साधना वगैरे सगळ्यांचा मातीमोल करून टाकतात. त्यामुळे मग महाराज सुद्धा गौप्य रूपाने राहिले. भरपूर लोक येऊ लागल्यामुळे आणि सकळ शिष्य बोलावूनी निरोपदेती नृसिंह मुनी समस्त तीर्थे आचरुनी यावे भेटी श्रीशैल्या. ते म्हणाले की आता पुढे तुम्ही भारतभरातली जेवढीशी हे समस्त तीर्थ क्षेत्र आहेत तिथे तुम्ही जा, असं त्यांना सांगतात. समस्त तीर्थे आचरा, तिथे जा आणि शेवटी यावे भेटी श्रीशैल्या, श्रीशैलीला या. ऐकूनी गुरुचे वचना. सर्व महाराजांचे चरण पकडतं शिष्य. समस्त धरती चरणा म्हणजे सर्वजण महाराजांचे पाय पकडतात म्हणजे नमस्कार करतात, वंदन करतात. कृपामूर्ती गुरु राणा, कृपामूर्ती आहात तुम्ही, कृपामूर्ती गुरु राणा, का उपेक्षा आम्हासी. म्हणे आमची उपेक्षा का करता, तुम्ही गुप्त रूपाने राहता आणि तुम्ही आता म्हटलं की आता तुम्ही संपूर्ण तीर्थयात्रा करा. मग तुमचा सहवास आम्हाला नाही, तुमचा वियोग घडेल या दृष्टीने ते त्यांच्या चरणाशी लागले. तेव्हा ऐकूनी गुरुचे वचना, समस्त धरती चरणा, कृपामूर्ती गुरु राणा, का उपेक्षा आम्हासी, का आम्हाची उपेक्षा करता. तुमच्या दर्शन मात्रेसी, तुमचं रोज दर्शन होते ना, समस्त तीर्थे आम्हासी, तुमचं दर्शन हेच आमच्यासाठी समस्त तीर्थ आचरल्याचं सारखं आहे. कारण तुमच्या दर्शनानं जेवढं पुण्य मिळते ना, तेवढं पुण्य तर अख्खे तीर्थ आचरून सुद्धा मिळेल की नाही मिळेल शंका आहे. आणि तिथं तीर्थ आचरण्यापेक्षा तुमचा सहवास, सानिध्य हे सर्व श्रेष्ठ असं तीर्थ आहे. तुमच्या दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आम्हासी, तुमचं दर्शनच हे आमच्यासाठी समस्त तीर्थाच्या पुण्यासमान आहे. आम्ही जावे कवणा ठायासी, आम्ही जाऊ कुठे तुमचे चरण सोडून. सांडुनी चरण श्री गुरूंचे, म्हणजे आम्ही तुमचं चरण सोडून मी कुठं जावं. समस्त तीर्थे श्री गुरुचरण, हे ह्या विश्वातील सगळी तीर्थ जेवढी आहेत तीर्थस्थानं, ते तीर्थ म्हणजे तुमचे चरण आहेत. ऐसे बोलती श्रुती पुराण, असं श्रुती म्हणजे वेद आणि पुराण असं म्हणतात. शास्त्री ह्याची विवरण, आणि शास्त्रामध्ये सुद्धा याचंच विवरण केलेलं आहे, याचंच वर्णन आहे. असे प्रख्यात परियसा, असं प्रख्यात आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला रामाचा वनवास, रामाला वनवास आणि भरताला राज्य असं वचन मागितल्यानंतर कैकेयीने राम शरयू नदी ओलांडून पुढं जातोय. भरत त्यावेळेला आपल्या मामाकडे आहे आणि भरताला फक्त सांगितलं जातं की लवकर या. का कशासाठी नाही सांगितलंय, तुम्ही लवकर या, म्हणजे आपण इमर्जन्सी आहे, लवकर या. आणि मग भरत आपल्या मामाकडून
अयोध्येला येण्यासाठी निघतोय. अयोध्येच्या सीमेवर येताना, सीमेवर आल्यानंतर नगरात प्रवेश करण्याच्या आधी तिथे एक मंदिर आहे असं वर्णन आहे. त्या मंदिरामध्ये भरताचे वंशज पूर्वज आहेत, ज्या पूर्वजांचे पुतळे तिथे कोरलेले आहेत. तर तो प्रवेश करताना पहिलं त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. अज, रघु, दिलीप सर्वांचे तिथे पुतळे आहेत आणि प्रत्येकाच्या दर्शन घेतोय, चरणावर डोकं ठेवतोय आणि बाजूला पुतळा पाहतोय तर दशरथाचा, आपल्या वडिलांचा. तर म्हणे हे काय? तो सारथे असतो, त्याला विचारतो हे काय? तर म्हणाले खरं आहे, आता आपले वडील राहिले नाही आहेत. आणि तो येतोय आणि सगळा प्रकार त्याला कळतोय. आपल्या आईशी तो बोलत नाही, रागावलेला आहे की रामासारखा भाऊ जिवलग आणि मातेसारखी सीता माता ज्यांना आपल्या आईमुळे वनवास भोगावा लागतोय आणि त्यांच्यासोबत आपला भाऊ लक्ष्मण सुद्धा वनवासात गेलेला आहे. आणि ते सगळं वर्णन असं बऱ्याच जणांनी रामचरित्रमानस पासून सर्वांनी खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि भरत भेटीसाठी रामाच्या ह्याच्यासाठी भरत भेट जी आहे, रामाच्या भेटीसाठी भरत निघतोय. त्यांची भेट होते चित्रकूट पर्वतावर मंदाकिनी नदीच्या तीरावर होते. आणि तिथं रामाला सुद्धा कळतं की आपले वडील वारलेले. वारल्यानंतर हे कळलं की मोठा मुलगा असून मी काहीच केलं नाही. आणि मग मंदाकिनी नदीच्या तीरावर रामानं पिंडदान केल्याचा उल्लेख येतो वाल्मिकी रामायणामध्ये. हे सगळं झालं, राजा होण्यासाठी तयार नाही आहे भरत, की राज्य तुमचं आहे. ज्यांचा राज्याभिषेक होणार होता त्यांच्या पदरामध्ये वनवास आहे. काय करावं? मग भरत काय करतोय? त्यांच्या पादुका मागतोय आणि पादुकांची स्थापना तिथे करतोय. आणि स्वतः नंदीग्राम म्हणून ज्या गावामध्ये आहे तिथे स्वतः एक कुटी बनवून राहतोय आणि तिथून राज्याचा कारभार चालवतोय रामाच्या पादुका ठेवून. कारण रामाचं चैतन्य त्या पादुका, त्या प्रत्यक्ष राम तिथे आहे आणि रामाचा मी सेवक आहे आणि त्या पद्धतीने राज्य चालवतो भरत. म्हणजे ज्याला आजच्या भाषेत बोलायचं तर प्रशासक नेमला जातो ना ग्रामपंचायतला. जर निवडणूक नाही झाली तर सरपंच नाही आहे, पण सरपंचाच्या प्रशासक म्हणून काम करतायत. प्रशासक कामकाज चालतं ना प्रशासकीय, त्या पद्धतीने तो रामाचा सेवक आहे आणि तो करतोय. कारण रामाचे पादुका त्याच्यासाठी सर्वस्व आहेत. त्यासाठी तसं महाराजांचे चरण हे सर्व तीर्था समान आहे, हा भाव त्या शिष्यांचा आहे. आणि त्या चरणांना सोडून कसं जावं? भरताची पण हीच भावना आहे. रोज ज्याचं चरण मोठा भाऊ म्हणून मी पाहतोय, वंदन करतोय, ते चरण आता दुरावतील आणि याला कारणीभूत माझी माता आहे. आणि हे सगळं करतो. आणि भरत गंमत अशी आहे,
की भरत प्रायश्चित्त म्हणून नंदीग्रामामध्ये राहून, कुटीमध्ये राहून सगळं जीवन व्यतीत करतोय. ते असं पात्र आहे की त्याची काहीच चुकी नाही आपल्यात, पण त्याचं प्रायश्चित्त तो घेतोय. नसलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घेणारा भरत आहे. आणि म्हणून आपण हनुमंत चालिसा पाहिली, हनुमान चालिसा, तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे की तू राम त्याला म्हणतो हनुमंताला, तू माझा भरतासारखा भाऊ आहे. भरत हा विशेष असा लाडका आहे रामाचा. तू लक्ष्मणासारखा आहे. लक्ष्मण त्याच्या बरोबर आहे, सेवा करतोय. तू लक्ष्मणासारखा नाही, तू माझ्या भरतासारखा भाऊ आहेस. आणि हे अलौकिक प्रेम या दोन्ही भावांचं आहे. आणि ते राज्य फक्त रामाचं आहे, माझ्या मोठ्या भावाचं आहे. आणि म्हणून त्याच्या पादुका स्थापन करणारा भरत आहे. सांगायचा मुद्दा असा की चरण तुमचे दुरावतील म्हणून जशा पादुका आणून राज्य चालवलं, तसंच इथे शिष्य आहेत. ते शिष्य, त्यांना भीती वाटते की तुमचा वियोग कसा सहन करावा. कारण तुमचे चरण हेच आम्हाला सर्व तीर्था समान आहे. सर्व तीर्थ आचरून जे पुण्य मिळेल ते फक्त तुमच्या चरणाच्या दर्शनाने मिळेल, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आहे. हा त्यांचा भाव आहे. आणि ते परत असं म्हणतात की समस्त तीर्थ श्री गुरुचरण, गुरुचे चरण याची तुलना सर्व तीर्थाशी केलं तर काकणभर गुरुचे चरण सरस ठरतील. तर ऐसे बोलती वेद श्रुती पुराण, म्हणजे वेद आणि पुराणामध्ये याचा महिमा आहे. आणि शास्त्री ह्याची विवरण, आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा याचं विवरण आहे, याचं वर्णन आहे. असे प्रख्यात प्रियस, असं प्रख्यात असं विवरण त्या धर्मशास्त्रात आहे. जवळी असता निधान, आता जवळ सर्वस्व ठेवा जो आहे अमोल, तो असताना का हिंडावे रानो रानो, का रानामध्ये फिरायचं. सर्व जर का आपल्याकडे निधानच आहे तर मग रानात जाण्यात काय अर्थ आहे. आणि कल्पवृक्ष सोडून केवी जावे देवराया, आणि तुम्ही तर कल्पवृक्ष आहात. कल्पवृक्ष म्हणजे जे इच्छेल ते मिळणार आहे, सर्व कामना पूर्ण होणार आहे. किंबहुना महाराष्ट्र कल्पवृक्षाला इच्छा व्यक्त करावी लागते, तो कल्पवृक्ष पुरवतो. महाराष्ट्र सर्वांच्या मनातलं ओळखतात, तुम्ही व्यक्त व्हायच्या आधीच त्या इच्छा पूर्ण करतात. हे त्यांचं सामर्थ्य आहे. आणि जवळी निधान आहे ना, साक्षात त्रैलोक्याचे स्वामी असलेले दत्त महाराज यांचे अवतार नृसिंह सरस्वती महाराज आहेत. एवढं मोठं निधान असताना आपण जंगलात का. हा भाग आहे. ते उद्धव आहेत ना, उद्धव कृष्णाचा भक्त आहे, लाडका आहे खूप. तो उद्धव आहे ना, तर उद्धव हा गोपिकांना जाऊन ब्रह्मज्ञान सांगतोय की असं झालं की मग परमात्मा प्राप्ती असं हे वगैरे. ते म्हणते की आमचा कृष्ण आम्हाला सोडून गेलाय मथुरेला.
अरे जो आम्ही नित्य त्याच्याबरोबर रोज राहतो वगैरे, बोलतो, खेळतो, काही, जो नित्य सखा आहे, जो आमच्या सुखामध्ये आहे, जो आमच्या दुःखात आहे, आमच्या विचारात आहे, आमच्या मनात आहे, आमच्या हृदयात आहे, आमच्या कृतीमध्ये सुद्धा कृष्ण आहे. आता इतकं असताना तुझं ते ब्रह्मज्ञान काय करायचं आहे? ते ब्रह्मज्ञानातूनही त्याला प्राप्त करायचं आहे. तो तर आमचा नित्य सखा आहे, हे ना. तसंच महाराजांचे दर्शन चरणांचं ते सर्व तीर्था समान आहे. ते एवढं निधान असताना भटकत काय फिरायचंय कुठे? तीर्थयात्रा करा, हे करा, ते करा. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्ही सगळं अध्यात्मामध्ये बाहेर फिरतोय, भटकतोय, इथे जा, तिथे जा, हे कर, ते कर, याच्यामध्येच अडकतोय. जेव्हा महाराज म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अर्थ तुम्हाला शोधायची गरज नाही, अरे तुमच्या बरोबरच आहे. तुम्हाला हे फक्त कळलं पाहिजे की आम्ही जेवतोय तेव्हाही ते बरोबर आहे, आम्ही काम करतोय तेव्हाही ते बरोबर आहेत, आम्ही फिरायला जातो तेव्हाही बरोबर आहेत. ही जाणीव निर्माण होणं हे फार गरजेचं आहे. ते महाराज तर बरोबरच आहे आणि आम्ही शोधत फिरतोय जिकडे तिकडे. आता महाराजांची आज्ञा म्हणून हे सगळे तीर्थयात्रेला पुढे निघून गेलेले, पण यांची जायची इच्छा नाही असं दिसतं ना, की तुमचे चरण सोडून कुठं जाणार? काय सर्व तीर्था समान तुमचे चरण आहेत. हे साधकांनी लक्षात घ्यायचं आहे. परमेश्वर केवळ चराचरात जरी व्यापलेला असला, त्या चराचरामध्ये मी आहे, माझ्यामध्ये आहे. मी जिथे बसलो तिथे अवतीभवती तोच आहे. खंत करत बसू नका की अक्कलकोटला जायचं राहिलंय, हे जाऊ नये असं नाही म्हणत, पण त्यात अडकू नका. तुम्हाला हा भाव पाहिजे, महाराज माझ्या बरोबर आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं असतं. एक सुफी संत होऊन गेली राबिया म्हणून, आणि त्या राबियाची लोकांना शिकवण्याची पद्धत जरा वेगळी होती. ती राबिया एक दिवस तिच्या घराच्या भोवती असलेलं कंपाऊंड वगैरे आहे आणि चांगलं असं उजाडलेलं आहे, ऊन असं तळपत आहे, दुपारची वेळ आहे, आणि ती कंदील घेऊन बाहेरनं काहीतरी शोधत फिरते. असं ती बघते. लोक येतात, म्हणतात काय करते हे राबिया? एक जणाला राहुल नाही, ती म्हणते की राबिया तू काय करतेस? तर ती म्हणते सुई शोधते, सुई. तर ते म्हणाले की एवढाच लख्ख असा सूर्यप्रकाश पडलाय आणि तू कंदील घेऊन शोधतेस, आणि मुख्य म्हणजे सुई पडली कुठे? तो अख्ख्या अंगणभर फिरते, पडली कुठे? तर ती म्हणाली की घरात कुठेतरी पडली. तर ते म्हणाले तू मूर्ख झाले का? तुला कळत नाही का? जिथे ती पडली आहे तिथे तिचा शोध घेणं गरजेचं आहे. जर घरामध्ये सुई पडली आणि तू अंगणामध्ये शोधते तर ती सापडणार आहे का? तर जिथे ती पडली आहे तिथे शोध घेणं गरजेचं आहे. आणि राबिया तेव्हा म्हणते, अहो मी हे रोज नित्यानं तुम्हाला हेच सांगते की तो बाहेर कुठेच नाही आहे, तो आतमध्ये आहे, आणि आम्ही सगळे कंदील घेऊन फिरतो, आमच्या तर्काची, आमच्या विचारांची. तर जिथं त्याला शोधायला पाहिजे तिथे आम्ही शोधतच नाहीत. सांगायचं मुद्दा ते आहे. त्यामुळे महाराज असताना तीर्थयात्रा का? किंवा कृष्ण इथे सुद्धा, ज्या कृष्णाला वेदांत आणि तत्वज्ञानातून प्राप्त करायचं आहे, तो तर आमच्याबरोबर लीला करतो. आम्ही 24 तास त्याच्याबरोबर असतो. तो आमच्या मनात आहे, तो आमच्या ध्यानात आहे, तो आमच्या कृत्यात आहे, तो आमच्या विचारात आहे, तो आमच्या भावनेत आहे. तर ह्या गोष्टी तू आम्हाला का सांगतोस उद्धवा? हे जसं आहे
तसं इथं आहे. ही अनन्य भक्ती आहे. त्यांचं चरण आपल्याला आपले महाराज हे सर्वस्व वाटले पाहिजे. किती जणांना वाटतंय सांगा. असं जर असते तर आम्ही ज्योतिषाकडे का जातो? असं जर असेल तर आम्ही बघा ना जरा काय होईल काय होईल काय होईल का भटकत राहतोय? आम्ही इतका मोकळा संवाद परमेश्वराशी का नाही साधू शकत? आम्ही त्याला का नाही सांगू शकत? तो बोलू शकतो ना. जर या सगळ्या विश्वातील सगळे जीव त्यांची लेकरं आहेत, तर आई जसं मुलाचं ऐकते तसं ते ऐकणार नाही का? पण आमचा भाव कच्चा ठरतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून ते म्हणतात की जवळी असता निधान का हिंडावे रानो रान कल्पवृक्ष सोडून केवी जावे देवराया. श्री गुरु म्हणती शिष्यास, आम्ही आश्रमी संन्याशी. इथे लोकाचार आणि बघा अध्यात्म आणि लोकाचार ह्या दोन्हींचं हे सांगतात की श्री गुरु म्हणती शिष्यासी, आम्ही आश्रमी संन्याशी राहू नये 5वे दिवशी एके ठाई वास करूनी. संन्याशांनी जास्तीत जास्त 4 दिवस तिथे एखाद्या गावात ठिकाणी राहायचं, नंतर ते सोडून जायचं. नाहीतर त्याला सगळे कामाला चिकटू लागतात. असाच एक शिष्य होता. शिष्य नाही, साधू होता. आणि तो साधू एकेक ठिकाणी येऊन तपश्चर्या करत होता. आणि ऊन येते, सावली येते, काही नाही, आणि तो करतोय. एकानं पाहिलं, त्याचं हृदय द्रवलं. तो म्हणाले, एवढ्या उन्हामध्ये हा माणूस ध्यानस्थ बसलाय, तपश्चर्या करतोय, निदान ह्याला एक झोपडी बांधून द्यावी. म्हणून तो तिथे तो माणूस आहे, तो झोपडी साकारतो तिथे. झोपडी आल्यानंतर परत काय होतं? झोपडी हा राहतो कुठे? त्याला खायला पण मिळावं. म्हणून तो त्या माणसाला सांगतो की महाराज, मी तुम्हाला हे आणलेलं आहे, तुम्ही शिजवून खा. आता शिजवून खायचं म्हणजे काय? भांडी आली. मग भांडी आली त्याच्याकडे. आता भांडी आली तर जेवण करा आणि भांडी घासा जेवून. हे आलं. साधना कशी बाजूला पडते बघा या गोष्टी. ते झालं. मग तो माणूस काय सांगतो, महाराज काय करतो माहिती का, एक निराधार अशी एक बाई आहे, ती बाई आहे ना, ती मी तिला पाठवेल. ती तुमची म्हणजे जेवण करून देईल, तुम्ही जेव्हा ती भांडी घासाल आणि निघून जाईल. ठीक आहे म्हणे. तर ती बाई तिथे यायला लागली. लोक कुजबुजू लागली की ती बाई येते आणि हे करते. हा साधू इथे झोपडीमध्ये असते आणि बराच वेळाने, कारण हा जेवणार तेव्हा ती भांडी घासणार आणि निघून जाणार. ती एवढा वेळ असते काय असेल. ही कानावर वार्ता ती कोणाची आली? त्याच माणसाच्या की ज्यानं बाई ठेवली होती ती, म्हणजे की महाराजांच्या सेवेसाठी. ते मग तो येऊन महाराजांना म्हणतो की महाराज, की बघा ती बाई आहे ना, निराधार आहे, ती येते, पण गावामध्ये खूप काहीतरी चर्चा चालू आहे वगैरे. त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, तुम्ही तिच्याशी विवाह करा. आणि आता मोठी पंचायत झाली. ते एक 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 जमायला लागलं ना सगळं. हो ना करता लग्न झालं. लग्न झाल्यावर बायको म्हणते की आपल्याला मुलं बाळ हवीत. आणि ते सगळं झालं. आता सगळा तो संन्याशी असलेला साधू तपश्चर्याला बसलेला, तो मुलाबाळाचं जे पुढं कसं होणार. आणि असं करून एक 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 याच्यामध्ये ती जमाजमाव चालू झाली आणि त्या बंधनामध्ये अडकला.
त्यामुळे संन्याशांनी जास्तीत जास्त 4 दिवस राहायचं, 5व्या दिवशी निघायचं. कुठल्याही जागेचा मोह नाही, कुणी चांगलं जेवायला देतोय मोह नाही, कुठल्याही प्रकारचा मोह नाही. त्यालाच खरा संन्यास म्हणतात. आसक्ती नाही. नाहीतर सगळी ती जमाजमा सुरू, तुम्ही राहिला की बाजूला सगळी जमाजमा सुरू होते. आपल्याकडे असं म्हटलं जातं, साधू चलता भला और नदी बहती भली. कारण साधू जर एकाच ठिकाणी थांबला तर त्याची घसरण होऊ शकते, सगळे जमाजमा होऊ शकते. आणि नदी जर एका ठिकाणी साचली तर तिचं गटार होऊ शकतं. नदी वाहते तोपर्यंत त्याच्यामध्ये अळ्या नाही पडणार. नदीचं पाणी थांबून साचून राहिलं, तिथली माती कुजायला लागली, तिथे अळ्या पडणार. तिथं पानं असतील, हे असतील, ते कुजायला लागणार. नदी वाहून घेऊन जाते सगळं. त्यामुळे आपल्याकडे म्हटलं जातं, नदी बहती, साधू चलता भला पर नदी बहती भली. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपण सगळ्या संन्यासी आहोत, त्यामुळे 4 दिवसाच्या वरती राहू नये. 5व्या दिवशी तर तुम्हाला निघून जायचं आहे. एके ठाई वास करून, म्हणजे राहू नये 5व्या दिवशी. एके ठाई वास करून, 5व्या दिवशी तुम्ही राहायचं नाही तिथे. चातुर्थाश्रम घेऊन हिंडावे तीर्थ भुवनी, तेथे मन स्थिर करून मग राहावे एक स्थानी. चतुर्थाश्रम घेऊन म्हणजे संन्यास स्वीकारून तुम्ही तीर्थ फक्त हिंडत राहा आणि तेथे मन स्थिर करून मन, असा शब्द आहे. म्हणजे मन भरकटलं नाही पाहिजे. आमची कामना, अरे सुंदर वडापाव आहे पण आज प्रदोष आहे, काय करू? तर मनामध्ये खायची इच्छा येते ना, तर मनाने व्रत मोडलेलं आहे. ते खाणं नाही झालं पण मनामध्ये खायची इच्छा झाली ना, तर शरीराने व्रत नाही मोडलं तरी मनाने ते मोडलेलं आहे. म्हणून पहिलं मन स्थिर झालं तर तुमच्या कामना ताब्यात येऊ शकतात. आणि मन ताब्यामध्ये असलं की हळूहळू तुम्ही स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवू शकता. म्हणून ते म्हणतात की तुम्ही संन्यासाश्रम स्वीकारून तुम्ही तीर्थभुवनी, जिथे जिथे तीर्थ आहेत तिथे तुम्ही फिरा. असं तेथे मन स्थिर करून राहा आणि मग एका स्थानी राहा. एका स्थानी राहणार आणि मन स्थिर असेल तर तुमचे कुठलीही आसक्ती तुम्हाला बाधणार नाही. विशेष आमचे वाक्य ऐक, आमचं वाक्य ऐका, अंगीकारणे अधिक, स्वीकार करा, अंगीकार करा. तीर्थे हिंडूनी सगळीक मग यावे आम्हा पासी. सर्व तीर्थाचरण करा आणि नंतर माझ्याकडे या. बहुधान्य नाम संवत्सरी, ज्या वेळेला बहुधान्य नाम संवत्सर असेल त्यावेळेला आम्ही येऊ श्रीशैल्यासी, आम्ही श्रीशैल्यासी येऊ. ते जेथे तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सगळीक. आणि तिथे तुम्ही मला भेटण्यासाठी या. आपल्याला कळेल की शेवटला नंतर 50व्या अध्यायामध्ये आपल्याला कळतं की महाराज श्रीशैलीला जायला निघालेले आणि त्यावेळेला बहुधान्य नाम संवत्सर असून शुक्रवारी जाण्यासाठी निघाले. तर हे सगळं वेल प्लॅन आहे. विधी काय असं लिहिलेलं आहे बघा, वेल प्लॅन एखाद्याचं आयुष्याचं. महाराजांचं आयुष्य प्लॅन करून आलेलं आहे. इतकंच नाही तर प्रत्येकाचं आयुष्य त्यांनी असं प्लॅन केलेलं आहे. काय होणार, कधी होणार, कसं होणार. म्हणून ते म्हणतात सामदेवला सुद्धा, किंवा त्यांच्या आईला म्हणतात की आपली आता 30 वर्षांनी भेटी होईल, किंवा तुझा आता आपला जो वंश आहे तो काशीमध्ये जाईल,
शेवटच्या वेळेला तू काशीमध्ये असेल किंवा नंतर सायमदेवाला म्हणतात की आता 15 वर्षांनी मी आपली भेटी होणार आहे आणि तेव्हा तुमच्या ग्रामासमीप तुमच्या गावाच्या जवळ तिथेच मी येऊन राहणार आहे. हे सगळं ज्याला डेस्टिनी म्हणतो, नियती, नशीब वगैरे किंवा वेल प्लॅन, हे सगळं महाराजांच्या हातात आहे. आणि बहुना धान्य नाम संवत्सरी आम्ही जेऊ श्रीशैल्यासी तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकळीक. तिथे तुम्ही सगळ्यांनी या. ऐसे परी शिष्यासी सांगती श्री गुरु परियसी समस्त लागती चरणासी एक शिष्या नाम करणी. आणि असा सर्व शिष्यांना ते सांगतात आणि नंतर ते शिष्य, सगळे शिष्य त्यांना चरणाशी लागतात, म्हणजे वंदन करतात, चरणाला लोटांगण घालतात चरणाशी. इथे 20 ओव्या आपल्या झालेल्या आहेत आणि ह्याच्या पुढच्या ओव्या 21 वगैरे ह्या उद्या आपण पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.